राहुरी नगर परिषद प्रशासनाकडून गरीब श्रीमंत असा भेदभाव करून उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होतीये असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे पिंटू नाना साळवे यांनी केलाय। शहरामध्ये सुरू असलेली अतिक्रमणाची कारवाई सरसकट झाली पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा साळवे यांनी दिलाय। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागलीये, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंड कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज, तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। राहुरी नगर परिषद प्रशासनाकडून गरीब श्रीमंत असा भेदभाव करून उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली होतीये असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे पिंटू नाना साळवे यांनी केलाय। शहरामध्ये सुरू असलेली अतिक्रमणाची कारवाई सरसकट झाली पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा साळवे यांनी दिला। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा संपर्क प्रमुख पिंटू नाना साळवे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय की उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाहतूक रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचं काम सुरू आहे। राहुरी नगर परिषदेच्या वतीने शहरामध्ये काही दिवसांपासून अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू आहे, मात्र नगर परिषद प्रशासनाकडून अतिक्रमणाच्या नावाखाली फक्त गोरगरिबांची घरं पाडली गेली आहेत, तसेच छोट्या मोठ्या टपऱ्या काढण्यात आल्या। शहरामधील शनी चौक पासून शिवाजी चौकापर्यंत 9 मीटर म्हणजे 30 फुटाचा रस्ता आहे। शिवाजी चौक ते कुलकर्णी हॉस्पिटल पर्यंत 12 मीटर म्हणजे 40 फुटाचा रस्ता आहे। शुक्लेश्वर चौक ते पृथ्वी कॉर्नर पर्यंत 12 मीटर म्हणजे 40 फुटाचा रस्ता आहे। नवी पेठ येथील ग्रामीण रुग्णालय ते भागीरथीबाई शाळा रोड ते रोटरी ब्लड बँक पर्यंत 20 मीटर म्हणजे 65 फूट रस्ता आहे। तसेच शनी चौक ते नवी पेठ ते जिजाऊ चौक पर्यंत 15 मीटर म्हणजे 50 फूट रस्ता आहे, अशी माहिती नगर परिषद प्रशासनाकडून देण्यात आली होती। सदर रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात धनदांगड्यांची पक्की अतिक्रमणं आहेत। त्या अतिक्रमणाला प्रशासनानं अद्याप हात देखील लावला नाहीये, त्यामुळे प्रशासनाकडून सुरू असलेली कारवाई संशयास्पद वाटते। शनी चौक, शिवाजी चौक, जुनी पेठ भागामध्ये अनेक धनदांगड्या व्यापाऱ्यांनी अनधिकृतपणे मोठमोठ्या बिल्डिंग उभ्या केल्या आहेत। प्रशासनाकडून त्यांच्यावरती कारवाई का होत नाहीये? मुख्याधिकारी कारवाई करण्यासाठी घाबरतायत का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। आणि असं असेल तर मुख्याधिकारी ठोंबरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली जाते। शहरामध्ये गरीब श्रीमंत असा कोणताही भेदभाव करू नका। गोरगरिबांचं अतिक्रमण काढलं, तसेच धनदांगड्यांचं अतिक्रमण काढण्यात यावं, अन्यथा राहुरी नगर परिषद कार्यालयाच्या समोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल आणि याची प्रशासनानं दखल घ्यावी, असं निवेदनात म्हटलंय। निवेदनावरती वंचितचे जिल्हा संपर्क प्रमुख पिंटू नाना साळवे, हरिदास जाधव, तसेच भाऊसाहेब गांगड, रमेश आंग्रे, सीताराम मधे आदींच्या सह्या आहेत। आज राहुरी शहरातील सरसगट अतिक्रमण काढण्याबाबत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी पिंटू नाना साळवे का आज राहुरी शहरातील गोरगरीब लोकांचे जे हातावर पोट भरणारे या गोरगरीब लोकांचे छोटे मोठे व्यवसाय उद्ध्वस्त करून धन दांडगे यांचे अतिक्रमण आज जे राहुरी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवसाहेब यांनी आजपर्यंत कुठलीही कारवाई नाही केली। आज जो शिवाजी चौक असन, शिवाजी चौक ते कुलकर्णी हॉस्पिटल, इकडं शनी चौक ते जिजाई चौक, स्टेशन रोड असेल, या भागातले कुठले अतिक्रमण काढण्यात नाही आले, तरी मी या प्रशासनाचा, या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा निषेध करतो का गोरगरीब लोकांवर अन्याय अत्याचार करून यांनी सर्वसामान्य लोकांना जे हातावर पोट भरणार यांचं अतिक्रमण काढलं, पण जे धनदांडगे त्यांचं अतिक्रमण काढण्यात त्यांना यशस्वीपणा येईना, कारण का यांचं त्यांचे काही लागेल का काहीतरी दबाव आहे। त्यामुळे मी प्रथमतः या प्रशासनाचा निषेध करतो आणि जर येत्या 8 दिवसात यांनी कारवाई नाही केली तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येईल। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी।
ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.